श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा ते रामनवमी लवंगाचे करा हे पॉवरफुल असे उपाय. गुढीपाडवा आहे 30 मार्चला. तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत हा उपाय केल्याने घरातल्या सर्व अडचणी दूर होतात. तसेच इच्छापूर्तीसाठी, घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाठी, व्यवसायासाठी, कर्जमुक्तीसाठी हे लवंगाचे उपाय करायचे आहेत. तर आर्थिक वाढीसाठी लाल कपड्यात 9 लवंग बांधून त्या देवीच्या पायापाशी लावून नंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत, जेथे आपण सोने नाणे वगैरे ठेवतो. दुसरा उपाय काय करायचा आहे तर कर्जमुक्तीसाठी नवरात्रीमध्ये म्हणजे चैत्र नवरात्रीत 9 दिवस दिव्याच्या तेलामध्ये एक लवंग आपल्याला टाकून जाळायची आहे. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश प्राप्ती होण्यासाठी, यश मिळण्यासाठी 9 दिवस 3 लवंगाची पूड करून त्याचा गंध आपल्याला आपल्या कपाळावरती लावायचा आहे. त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ रोज 2 लवंग टाकून आपल्याला दिव्यामध्ये जाळायचे आहेत. इच्छापूर्तीसाठी रोज एक लवंग हातात घेऊन देवीसमोर आपल्याला इच्छा प्रकट करायची आहे आणि ती लवंग देवीच्या पायाशी आपल्याला अर्पण करायची आहे. कुटुंबाच्या सुख आणि शांतीसाठी लवंग उपाय आपल्याला देवघरातल्या दिव्यामध्ये 3 लवंगाची पूड करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ती लवंगाची पूड टाकून जाळायची आहे. चैत्र नवरात्रीत 9 दिवसात आंघोळीच्या पाण्यामध्ये लवंगाचे तेल टाकून आपल्याला स्नान करायचे आहेत. खरंच खूप इच्छापूर्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी हे उपाय आहेत. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.